बायकोची नाती वास मारायला लागल्यात, फक्त सीट मारून दिवस चालले. काय सांगतो मी आता येत होतो ना, सकाळी एक कार्यक्रम केला, ऊस तोडणारे नवरा भजन चालू झालं का वाजवीचा, आम्ही टाळ वाजवितो, तुम्ही टाळ्या तरी वाजवीत जा ना. टाळी ही टाळाची बायको आहे. कोण आहे? टाळी ही टाळाची बायको. टाळ काहीच करत नाही, टाळ मोकळा आहे. सगळं त्यानं पाहिला ना, असं हाणायला सुरुवात केली. त्या माऊलीला कळे ना, का मारतो रात्रीच्या 2 वाजता. तो म्हणला, रात्री 2 वाजता तुला कोण मेसेज करतो? ती म्हणली, काय मेसेज आला? तुला ब्युटिफुल मेसेज आला रात्री 2 वाजता. कुणी केला? ती म्हणली, तुमचं डोकं सटकलंय का? मी मोबाईल चार्जिंगला लावलाय, त्याचा मेसेज.
एक आहे धार्मिक दृष्टी, एक आहे व्यावहारिक दृष्टी, एक आहे आध्यात्मिक दृष्टी. शेवटी बाबा रे ज्ञानोबरासारखे रडले रे बापासाठी. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरोप त्याला सांगशील का. जगी आम्हा नाही बाप, आम्ही काय केले पाप. जगी आम्हा नाही बाप, आम्ही काय केले पाप. तळहाताचा करोनी पाळणा, स्नेहाचा तो दीप दाबिला. सुखाचा हा दिवस पाहण्या बाप माझा हरवला. जगी आईचा बाप हवा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरोप माझा सांगशील का. अरे आता शाळांमध्ये डे निघालेत बघा. एका इंग्लिश मीडियमच्या मिसनं पोरीला 3 पट्टे दिले, बँड दिले हातातले बांधायला. बाळा एक तू बांधायचा, एक की नाही तुझ्या मित्राला बांधायचा जवळचा, तुला आवडतो त्या व्यक्तीला, आणि एक बँड त्याच्या हातात द्यायचा. तो जगात जास्त प्रेम करतो की नाही त्याला तो बँड द्यायचा बांधायला. अरे अरे आता तिने विचार केला, हा BSc झालेलं पोरगं घरी आणि त्याचा बाप बँकेत नोकरी करतो, कवडीचं काम करत नाही. काय वाढले का अजून म्हटलं पुढे त्यांच्या रिकामी करायचं. बरं का